हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे संडे. संडे तर जरा निवांत असतं. संचित आता उठलाय आणि मी पण थोडं लेटच उठली होती. नुकतीच आता आंघोळ झाली आणि आंघोळ व्हायच्या अगोदर कुकर लावला होता, कारण आमचं नाश्ता नसतो, जेवणच असतं डायरेक्ट. त्यामुळे आता आणि आंघोळ करायच्या अगोदरच चपात्याला थोडंसं पीठ पण मळून घेतले. आता त्याला एक जीव करायचा आहे आणि संचितला चहा चपाती बनवायची आणि आमच्यासाठी भाजी भात आणि रोट्या करणार आहे. तर थांबला का संचित? तो तर माणूस इतका फास्ट जातोय ना, काय ते थांबतच नाही. काय त्याला विकायचंय का नाही काय माहिती. तर केळीवाला केळी घ्यायची होती साईडला आणि मला पण घ्यायची होती. तू म्हणजे तुला खात कोण केळी? केळी कोणासाठी घ्यायला? दूध केळी कोण खात? शिकरण करून मीच खाते. मग मी तुला थांबव म्हटलं. काय म्हटलं? मी आता जोरात शिट्टी वाढवला. शिट्टी वाजली. व्हिडिओ मध्ये शिट्टी दाखवत असेल. काय दाखवलं? काय हे झुकझुक गाडी. पीठ झाले मग घट्ट असं रोट्या करायच्या आहेत, त्यामुळे रोट्याचं पीठ थोडंसं घट्ट मिळतं पातळ चांगला होतो. रोट्या चपात्याला बरं पीठ असतं. नक्की आवाज होते. अरे माझी ट्रेन चालली. होय, माझी ट्रेन आहे ना. कुठे चालली तुझी ट्रेन? सोलापूरला. सोलापूरला चालली सांगते तुझी ट्रेन. डस्टबिन नाही छोटीशी मी घेतली, कारण मला कचरा ठेवायला घेतली, पिशवी लावायची. आता ओला कचरा, चहाचं, जेवण केलेलं खरबतर काय असेल ते माझी काय वाजवतोय संगीता. भूक लागली का नाही? लागली की लागली. आता भूक लागलेली की नाश्ता करायचा. नाश्ता झाल्यावर आंघोळ करायची. आंघोळ झाल्यावर सोनखेड जायचं. हे संकल नाही जायचं का? तेच टाइमला पाठवत होते. संकल कशाला जायचं? स्टडी करायचा थोडा. वाजू नको ना. काय वाजवते सारखं वाजवते. तहान लागली होती मला, पाणी प्यायला. तर कोमट पाणी पित असते, पण आज मी लेट उठल्यामुळं त्यांचं पिऊन झालं आणि आता मला एकट्यासाठी नाही करत. आणि तहान लागते आंघोळ केल्या. मला तर आंघोळ केल्या पाणी पिते. तर झालंय तसं करून 1-2 केलेत आणि छोटासा गोळा घ्यायचा आणि लाटायचा. कसलंच तेल लावत नाही, बिना तेलात आपलं लाटून घ्यायचं. जास्त जाड पण ठेवायची नाही आणि जास्त पातळ पण नाही ठेवायची. ओके, तर बस एवढीच. आणि हे असं थोडंसं वळून आता इकडं दाखवते. गॅस फुल केलाय. तर काय होतं सांगू, मी ना व्हिडिओ काढायला लागले ना, व्हिडिओमध्ये कधी कधी फुगतच आहेत. आणि आता मी किती 4-5 केलं टम्म फुगले. त्यामुळे ह्याचं काही मी सांगू शकत नाही बरं का, फुगेल का नाही. पण फुगते भारी भारी, पण मुद्दाम केल्यासारखं तसंच होतं. व्हिडिओला काय कधी कधी असं रेसिपी, जसं चपातीची रेसिपी ते दाखवायला लागलं ना, तर फुगतच नाहीत कधी कधी. असं बऱ्याच वेळेस होतं. कोण एखादं आलं बघायला लागलं आपण स्वयंपाक करताना, तर तेव्हा पण तुमच्या बाबतीत असं होते का सांगा. होत असेल, मला माहिती आहे बऱ्याच जणांच्या बाबतीत सेमच असतं. कोण नसलं बघत की आपलं एकदम स्वयंपाक छान, चपात्या छान, भाकरी छान, आणि कोणाला दाखवायचं असेल, कोण आलं तर तेव्हा मात्र एवढं चांगलं काय होणार नाही. असं नेहमी बऱ्याच जणांच्या बाबतीत होते. तुमच्या बाबतीत होते का? होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा.
फुगली पण नेहमी रोजचे जेवढे फुगते ना तेवढे नाही अशी फुगल्यावर ते फुटले एकदम छान असे फुलके म्हणते त्याला, फुलके रोट्या काय पण हेच करत असते मी. आता संचितला एक चपाती झाली का झालाच माझा स्वयंपाक आणि भाजी पण केली. तर आता संचितला चपाती करायला चहा ठेवलाय, चपात्या झाल्या, रोटी पण केली एक, मी संचितला तूप लावलेली चपाती आणि मी पण थोडीशी चपाती खाणार आहे. आणि मला तेल चटणी पण आवडते खायला, त्यामुळे मी थोडीशी तेल चटणी पण घेणार आहे खायला. यांचं आहे तर जेवण झालं, मी आणि संचितच राहिलो दोघं मागत. तरी तर आहे संचितची चपाती आणि अशी मला तेल चटणी इतकी आवडते ना, आणि चपाती थोडासा चहा. चला या तुम्ही नाश्ता जेवण करायला. पारसा संचितांचा नाश्ता करायला लागलाय. संचितची सुट्टीची काय असते हा तू तुला गोड केला नाही चहा, आता केला का गोड चहा? चांगली करते काय नाही तू काहीच साखर नाही. अरे जास्त साखर टाकून केलाय, जास्त गोड खायचं नसतं. मग सगळ्यांना या नाश्ता करायला 11 वाजल्या. तू म्हणते मी तर म्हणलं माझं म्हणून झालं, तू म्हण रे त्याला भूक लागली काय नाश्ता करायला जेवण करायला असं म्हणायचं रे. 10 रुपयाला काही पण घ्या. बघू काय काय आले. काय काय आहे? वेलदोडा आहे का त्यांना पाहिजे? आहे की बेलदोडा तिकडे शेवट आहे. शेवट मसाले 20. हे नाही का मोठी इलायची नाही का? कुठे आहे? मोठी इलायची 2-3 पाकिट राहिले, संपली ते. 4च मोठी इलायची फक्त. महाग किती झाली आता, 10 रुपयाला भेटत नाही ते. खरंच महाग लय झाली. नाही काय घ्यायचं ना, तू घेत आहे का? हा 4च आहेत बघ ते मोठी इलायची. तर आमचं ना अचानकच झालं प्लॅनिंग सोनक्याला यायचं, तर आता आलोय, अजून घरी गेलो नाही. आणि बघा सेलची गाडी आली, निघते का? हा धर, तर असं इथे धरून व्हिडिओ काढ माझा, हे कर त्यांची त्यांच्याकडे. अगं मला काय संख्याच्या लांबून दही कर ना, एवढं जवळ काय केलं, बंद करून लांबून काढ जरा चांगलं. अगं ती लावून बघितली, ती तिकडची असेल. निघालं का? हा चला आता. हो तर बघा संचित आमच्या पणला मी कुलूप काढतो आणि काय काढलं नाही. त्यामुळं जेवण झालं तर आमचं जेवण होऊन बसलंच होतं. तोपर्यंत मग फोन आलता, म्हणजे आमचं ऊस काढायचं आहे वाटतं, तर त्याला कुठून तर रोड करायचा आहे, तर त्याच्यासाठी मग आलोय. आमच्या वाटेकऱ्यांनी फोन केला होता. कुलप संचित काढतो म्हणतोय. शेवंतीला फुलं लागलेत का आज बघू. बापरे किती लागलेत हे बघा. मी आता काय करणार आहे, बसून वेणीच तयार करणार आहे ह्याची. तर आमच्या वाटेकरी होते ना, तर त्यामुळे ते तिथं राहत असल्यामुळं ते फुलं काढून लावत होते बहुतेक, कारण एवढी फुलं आल्यापासून पहिल्यांदाच बघितले. तर राहिलं होते तेव्हा तर स्वच्छ वाटत होतं, आणि गेल्यापासून जरा घाण वाटायला लागले ते आता. हा बघ, तर बघितल्याशिवाय कसं समजणार. दुसरी एवढं पॅक होऊन असं येत असतं मी संचित असं. मी उघडणार आहे. मला तर कसं माहिती रे, मला पण माहिती नाही, लावल्याशिवाय ते बघावं लागतं व्यवस्थित. मला पण माहित नाही. मग हा हे पकड माझे गोगले. बरं, सगळे लावून बघायचे थोडे थोडे. ती ब्लॅक वाली सगळ्यात जरा काळी झालेली नाही, ती आहे बहुतेक. काळी झालेली सगळ्यात आहे. हा ती वाली
इथं बसत नाही. बसते तीच आहे. हे बाबा मी कसं बांधते तुम्हाला दाखवते. पहिलं स्कार्फ झाला की बाबा त्याच्या हातमध्ये एक रुमाल, नाहीतर माझं असं गाल असं चुर 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 करते उन्हात. हा उघडून ये गं किती. ते तिकडचं पण छोटं गेट पण उघडायला सांगितले पप्पांनी. ते छोटं गेट येतो का उघडून? हा होय रे. तर काय तयार झालं नाही काय नाही, आम्ही येतो. तसंच कपडे फक्त चेंज केले. केस संडे होता त्यामुळे केस धुतले होते, केस पण तसेच वळले आणि तसं चालू आहे आम्ही. बघ किती घामाला. ते मोठंवालं म्हणले होते पप्पा ना, JCB आतमध्ये यायचं आहे, मोठंवालं गेट. उघडलं काय? ते मोठं नाही बाळा, ते आता मोठं आताच आपण उघडलं की विसरलं काय तू? हे खालचं इकडचं. हा चावी कुठे ठेवली? चावी कुठे ठेवली? हे कुलूपला आहे, या कुलूपला आहे. हा हे कुलूप आहे, कुलपाची काढ चावी. तिकडून येणार आहे बाई. हा इकडून येणार. तिकडून येणार आणि इकडून जाणार असं आहे. तर मग हा ते मोठंवालं गेट तिथलं हळूहळू. हा हा ते मोठं, हा तेच. हा त्याची काढते. मला वाटतं JCB काय आवाज यायला लागलाय. नाही नाही गाडी आहे. तर ऊन पडायला लागले सगळीकडं. आता लिंबाचा पाला सगळा पडलाय आणि इथली फांदी झाडाची तोडल्यामुळे अगोदर इथं सावली असायची, आता सावली कसलीच नाही. त्यामुळे आता उन्हाळ्यात राहायला जरी आलं तर कट्ट्याचा वापर म्हणून काय होणार नाही. इतकी छान शेवंतीला फुलं आले. आता मी त्या फुलाची वेली मस्त अशी करणार आहे. उघड फक्त गेट आणि कुलूप त्याला तिथंच लाव. हा उघडू नको, राहू दे तसंच राहू दे. उघडू नको म्हणते मी. कुलूप फक्त कडीवरती ढकलून तिथं लावून ये. हा कडी काढून कुलूप फक्त त्या ह्याला लाव. हा आणि कुलूप लाव मग तसं. तू चुलीचा पत्रा, खरं चुलीचा पत्रा ठेवला बहुतेक आतमध्ये. आ बसा बसा. प्रत्येक संडेला आम्ही येत असतो. ह्या संडेला आमचं काही प्लॅनिंग नव्हतं कारण संचितची उद्यापासून आहे टेस्ट, पण अचानक यावं लागलं है ना. पप्पाने जबरदस्ती आणली. हां जबरदस्ती. राहू दे शूज खाली सगळं धुवं बसले. त्यामुळे आम्ही संचितचा झुला काय काढलाच नाही, तसाच ठेवलाय झुला है ना. आलाय की मज्जा मज्जा. TV लावायची काय आमचं? हां कार्टून लाव. लाईट आहे का? आहे आहे. सवाल याद आ रहा है. आता JCB लागलाय आतमध्ये. मी गेट उघडून ठेवलंय. आला आला. इकडचं गेट उघडलं नाही पण पप्पा मला म्हणतील संचित तिकडचं गेट उघडलंच नाही की आपण रे. हे इकडचं गेट उघडायचं वाटतं, हे मोठंवालं. हां हे मोठं गेट उघडलंच नाही मी. काय करायला लागलं? ते गेट मी उघडलंच नव्हतं, मला सारखं येणार. अरे 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 अरे. तरी बघा हे काय करायला लागलेत आता. रोड तयार करायचा आणि हे काय असलं करायला लागलेत, खड्डा तयार करायला लागलेत. काय राख वगैरे आहे काहीतरी कचरा. चला बसत्यात जाऊन. संचित जेवण करायला लागला, अजून आला नाही तर लगेच जेवण करत बसलाय. काय झालं? झालं पण जेवण? आ कसली पद्धत झालं? किचन मध्ये धुवायचा ना, किचन मध्ये कुराव दे. हे बघा पाणी नाही असेल, पाणी नीट बंद कर नंतर व्यवस्थित. TV बंद केला, खायचं ठेवलं निम्मच्या अर्ध तिथंच.
आणि बघत गेलं त्याला असलेले आवडते बघायला जास्त आवडते तर काय ठेवलंय. आणि JCBचं तिथे एक तोंड आहे बघा ते ठेवून गेलेत. तर हे इथं कशासाठी ठेवले काय माहिती आता पण इथे ठेवले. तर मी ना आता ह्या पिशवीमध्ये खालचं घेत काय म्हणतात आले बघा तुला कसली भारी फुलं आले बघा की वेणी करणार आहे ह्याची ह्याची आता घरात बसून आणि हा 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 एक नंबर फुलं आहेत. आला काय लय लागायला लागले. ते वर बांधायचं होतं जरा वर बांधायचं होतं खाली लय झालंय ते. आणि बोजाने पडायला लागले ना. वरच्याला बांधायचं आहे. जाऊ दे मला खरुत आहे गेली 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 गेली. थांब 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 दिसते का बघू. खरुत इथंच कुठं तर होती ना गेली काय खाली होती गेली पळून. किती फास्ट पळते बघितलं का दिसली पण नाही आपल्याला. वरती नारळ पाडायला लागले पाडलं खाली काहीतरी. चला त्याच्यात करता येते एकदम फास्ट 100च्या स्पीडवर जातात आणि गेलीवर चला असू दे. चला तर आता आम्ही चाललो घरी चालत चालत चालत. आम्ही चाललो इथं काकूंच्या घरी चाललोय आप्पांच्या. ते अजून टाकी भरते आपली गाडी हापसा. कुठे आहे गाडी ठीक हो तिथं बरं असू दे जाणारच आहे आपण तिथं. आता तिथं गेल्या दाखवू नंतर आता चालू हापसा बघ. हे हापसा हलवलं संचित असं खाली खाली केलं मग पाणी येतं माहिती आहे का तुला. नको नको बाबा मी तर खाणारच आहे. पण आम्ही आणलेत गुलाबजामुन. तर सोनक्यावरून आले की जेवण केलं गडबड झाली होती आहे ना संचित. आता सुरी तारा घेतला घेतला गुलाबजामुन. वा असं पाहिजे घेतल्याला आणि खाल्ल्याला पण माहिती होत. हे काय इथला पीस खाल्लेला आहे ते अर्धाच घेतला अर्धा बस. या गुलाबजामुन खायला बोलू की गुलाबजामुन खायला. हा हे बघ असं गुलाबजामुनचं घ्यायचं असं असं ठेवायला दिलेलं असतं. अच्छा आणि ते खायचं काय. मी ओके पण अर्धच घेईन. हो किती खायचंय तेवढं खाऊन ठेवा बाकीचं तसंच काय. त्याला आता संपवायला पाहिजे असं थोडीच आहे. हा बरोबर आहे. काय हो तुम्हाला पाहिजे का. मी सगळेच संपवणार आहे आता. टेस्टी आज कंटाळा आला का मग. पाय दुखायला लागले पाय दुखायला मला पण कंटाळा आलाय. आता झोपायचं लवकर आणि लवकर सकाळी उठायचं. पण मी तर अभ्यास नाही केला. ओके चला तर मग बाय बाय गुड नाईट. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. बाय.